स्तोत्र संहिता अध्याय 17 दाविदाची प्रार्थना। हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारिलेल्या प्रार्थनेकडे कान दे। माझा निवाडा तुझ्यापुढे होवो, तुझे डोळे समदृष्टीने पाहोत। तू माझे हृदय पारखिले आहे, रात्री तू माझी झडती घेतली आहे। तू मला तावून सुलाखून पाहिले आहे, तरी तुला काही आढळले नाही। मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे। मनुष्यांच्या कृत्यांविषयी म्हटले तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी आपणाला जबरदस्त माणसांच्या मार्गापासून दूर ठेविले आहे। माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत, माझे पाय घसरले नाहीत। मी तुझा धावा केला आहे, कारण हे देवा, तू माझे ऐकतोस। माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक। तुझा आश्रय करणाऱ्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवितोस। तर तू आता विशेष वात्सल्य दाखीव, मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपीव। कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करीतात, माझे हाडवैरी मला घेरतात। त्यांना चरबी चढली आहे, ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करीतात। आता ते पावलोपावली आम्हास घेरीत आहेत, ते आम्हास धुळीस मिळवण्यास पाहत आहेत। भक्ष फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा तो आहे। हे परमेश्वरा, उठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर। आपल्या तरवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडीव। हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरितोस, अशा मानवांपासून, ऐहिक मानवांपासून आपल्या हाताने माझा जीव सोडीव। ते आपल्या संततीतच तृप्त असोत आणि आपण साठविलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत। मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडू। मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो।